एव्हरीवन, मी तुमची आरोही व्यवहारे विथ बॉयकट आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे केकची रेसिपी ओव्हनमध्ये. तर आज माझ्या पप्पांचा बड्डे. जसं मागच्या वेळेस मी मम्मीच्या बड्डेला ब्रेडचा केक केला होता, ह्यावेळेस मी स्वतः बेक करणार आहे आणि हा केक बनवणार आहे. आणि व्हिप क्रीम मी पहिल्यांदा ट्राय करते, तर माझी जी रेसिपी आहे ते तुम्ही बिलकुल ट्राय नका करू, कारण की मी ते एक्सपेरिमेंट करते पप्पांवर. तर तुम्ही ते एक्सपेरिमेंट्स बिलकुल ट्राय नका करू. तर कॅमेरामॅन, गिव मी द कॅमेरा. हॅलो. आणि इथे मी खूप सर्व बिस्किट्स आणले. तर इथे तुम्हाला माझं फक्त एवढा पार्ट दिसतोय, तोंड नाही दिसत आहे. नेवर माइंड. पण तुम्हाला जी रेसिपी आहे तीच दिसली पाहिजे फक्त. ती इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. तर पहिले तुम्हाला 2 बाउल घ्यायचे. तर आय एम सॉरी गाईज, माझा व्हॉईस क्लिअरली नव्हता येत, म्हणून मी आता व्हॉईस ओव्हर करते आहे. तर तुम्हाला एक छोटं आणि एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि असं बिस्किट फोडायचं आहे. चाकू घ्यायचा आहे एक, त्याला धार नको आहे, आणि धार असली तरी सांभाळून यूज करा. आणि पहिले धुवून घ्या त्याला, कारण की बॅक्टेरियाज बसलेले असतात खूप सर्व. हे असं तोडायचं मधून आणि क्रीम छोट्या बाउलमध्ये टाकायचं आहे आणि जे बिस्किट आहे ते क्रॅक करून मोठ्या बाउलमध्ये टाकून द्यायचं आहे असं. आणि आता पुढे मी सर्व 3 पॅकेट्स असे क्रॅक करून टाकलेले आहेत ह्या बाउलमध्ये. आता मी एक मिक्सरचं बाउल काढेल, फाउंड दॅट, आणि त्या क्रॅक्सला याच्यात टाकून देईल. पण आता मला रिअलाईज झालं की मी उगीचंच हे भांडं भरवलं. मी पहिलेच मिक्सरच्या भांड्यात टाकू शकत होती, आणि मला मच्छरं खूप डिस्टर्ब करता इथे. हे बघू शकता तुम्ही. आता याच्यात बेकिंग सोडा शुगर टाकू. आणि मम्मी पण कामं करते माझ्यासोबत, स्वयंपाक बनवते. मी याच्यामुळे ॲडिशनल शुगर टाकते, कारण की मी मागच्या वेळेस जेव्हा बनवलं होतं मदर्स डेला केक, तेव्हा तो खूप टेम्पटिंग झाला होता, पण त्याच्यात साखर कमी पडलेली होती, म्हणून 3 चमचे मी साखर टाकली आहे. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल पिसलेली साखर टाका तुम्ही, कारण की मी आता जो बनवलेला आहे त्याच्यात होल्स पडले, कारण की साखर जशीची तशी राहिलेली होती. आता आपण बेकिंग सोडा टाकू याच्यात. हा जो बाउल आहे याची कन्सिस्टन्सी इथपर्यंतच असली पाहिजे, म्हणजे तो लिक्विड जो बॅटर असेल तो इथपर्यंतच असला पाहिजे, म्हणजे तो इथपर्यंत फुगतो. आता जेवढा बेकिंग सोडा तुम्ही टाकसाल, जर तो जास्त टाकला तर साखर जास्त टाका, आणि जर कमी टाकला तर साखर म्हणजे मीडियम प्रमाणात टाका. आणि इथे मी जास्तच टाकते थोडासा, कारण की मला नाही वाटत माझी कन्सिस्टन्सी जास्त होणार आहे, तर एवढा मी टाकते आहे. सॉरी, कन्सिस्टन्सी नाही, बॅटर. आणि बेकिंग सोडा नुसता पडतो आहे माझ्या अंगावर. आणि जे कोणी बॉडीला बेकिंग सोडा लावतं, प्लीज नका लावू, कारण की ते खूप हार्मफुल असतं आपल्या बॉडीसाठी, कारण की त्याच्यात खूप सारं म्हणजे हार्मफुल असतं बॉडीसाठी. आता याला पहिले पिसून घेऊ आपण आणि नीट ह्या बाउलमध्ये ट्रान्सफर करू. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही हे पिसतानाच मिल्क नका टाकू, कारण की मग ते मिक्सरला चिपकून राहतं आणि बाहेर नाही निघत पटकन, आणि मग धुवायलाही खूप जड जातं, म्हणजे खूपच जास्त जड जातं. तर असं निघालेलं आहे, तर तुम्ही पण मिल्क नका टाकू जेव्हा तुम्ही असं मिक्सरमधून काढसाल त्याला तेव्हा. आणि नेहमी हातात धुवून घ्या. आणि जेव्हा हे बॅटर आता म्हणजे पावडर बनून जाईल,
त्याच्यानंतर दूध टाका. मी चिल्ड दूध आणलं आहे, तुम्ही गरम दूधही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि इथे मी आता दूध घेते, मी चिल्ड दूध घेते, तुम्ही वॉर्म दूधही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. एक होल बनवा आणि त्यात थोडं थोडं करून टाका आणि त्या होलला बुजवून गोल गोल फिरवून एकदम नीट बॅटर तयार करा. वापस दूध टाका, गोल गोल करा. जशी तुमची मम्मी कणिक मळते तसंच करायचं आहे, फक्त थोडं बॅटरला थोडं जास्त दूध टाकायचं, बिलकुल थोडंसं. आणि माझं बॅटर रेडी होतं तर मी टेस्ट करत होती. बॅटरची कन्सिस्टन्सी खूपच कमी झालेली, तर मी आता इथे बेकिंग सोडा टाकते आहे. आणि नेहमीच माझ्या बॉडीवर आणि खाली पडतो आहे बेकिंग सोडा. टेस्ट खूप भारी होती त्या बॅटरची. मम्मीलाही बोलवलं आहे मी बॅटर टेस्ट करायला. हात तर धुवून घ्या तुम्ही नेहमीच जेव्हा तुम्ही टेस्ट करसाल. आत्ता हे जे बॅटर बनलेलं आहे त्याला ओव्हनमध्ये आपण टाकू, आणि जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता. आय एम रिअली सॉरी, पण मला माहीत नाही कसं स्टोअर करायचं, म्हणून मी ओव्हनमध्येच टाकते आहे. आणि याची बॅटर एवढं भारी झालेलं आहे आणि एवढं टेम्पटिंग दिसतं की मला आत्ताच खावायचं मन करतं आहे. आणि फक्त चिनी मातीचेच भांडे तुम्ही ओव्हनमध्ये टाकू शकता, बाकी प्लास्टिक तेही मला कन्फर्म नाही आहे. प्लास्टिक मेटल बिलकुल नका टाकू. आणि जर तुम्हाला नसेल यूज करताय तर मोठ्यांचं डोकं खा. त्याला 5 मिनटं आपण ओव्हनमध्ये ठेवूया आणि मध्ये मध्ये चेक करत राहू. फनी फेसेस बनवायला खूप आवडतं मला. आता हे जे क्रीम आपण बाजूला काढलं होतं त्याच्यात आणि नीट हलवून घ्यायचं. आता मला वाटतं की आपला केक झाला आहे. मी पहिलेच बंद करून टाकलं आहे. ही टूथपिक आहे, वूडचीच घ्या, स्टीलची नका घेऊ. बघा, जेव्हा आपण आतमध्ये टाकतो, कपडा 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 व्यवस्थित पकडशील दोन्ही हातानं. तर आपण जेव्हा ही टूथपिक आतमध्ये टाकतो आणि तिला काहीच लागून न लागतं ती बाहेर येते, तेव्हा हे झालेलं आहे. तर जसं हे झालेलं आहे, तर आता आपण पहिले याला इथे ठेवू. पहिले तर थोड्या वेळासाठी त्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवावं लागेल. तर तुम्ही बघू शकता किती केक टेम्पटिंग झालेला आहे. आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आरोही संजय व्यवहारे, द टीन जर्नलर. बाय.